लोकांना आता घरची ओढ लागलेली आहे, नातेवाईक वाट बघतायत, काहींचे लहान मुलं आहेत, आईवडील आहेत, हे सगळे वाट बघतायत आणि त्यामुळे सगळ्यांना काळजी आहे, निश्चित आहे. पण मला वाटतं की आता घाई करून उपयोग नाही, कारण आपली बुकिंग झालेले आहेत, कुठलेही फ्लाईट डिले होणार नाही किंवा कुठे रद्द होणार नाही. इथे काही आता फरक पडणार नाही. उद्यापासून सगळं सुरळीत होईल. आज काश्मीर बंदचा पुकारलेला होता, काश्मीरकरांनीच पुकारलेला होता, कारण काश्मीरकरांनी शेवटी रोजीरोटीचा प्रश्न आहे. आता इथे पर्यटकच येणार नाहीत, त्यांनी खायचं काय काश्मीरवर? आणि किती वर्षांनी आज आपल्याकडे सगळं सुस्थित झालेलं होतं. काश्मीरला पुन्हा नवी संजीवनी मिळालेली होती. काश्मीर पुन्हा एकदा बहरलेला होता. इथे शिकारे असतील, इथे हॉटेल्स असतील, इथे तिथला सगळा व्यवसाय आहेत, अनेक गोष्टी आहेत इथे की त्यामुळे लोकांना रोजीरोटी मिळत होती. इतके खुश होते काश्मीरकर. पण या सगळ्या घटनेमुळे ते खूप नाराज झालेले आहेत. मी वैयक्तिक लोकांशी बोललो तर त्याची बिलकुल सहमती नाही. पण पाकिस्तान वारंवार कुरघड्या करत आहे, 2-4-5 लोकांना ट्रेन करून इथे पाठवतं आणि सगळं असा विध्वंस करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण मला खात्री आहे, आम्ही कोणी त्याला भीक घालणार नाही, आम्ही कोणी त्याला घाबरणार नाही. आम्ही भारतवासी सर्वजण, हा काश्मीर आमचा आहे, अविभाज्य भाग आहे आणि तो आमचा मुकुटमणी आहे. इतकं निसर्गाचं वरदान काश्मीरला आहे. त्यामुळे इथे कोणीही मागे पुढे जाऊन घाबरणार नाही. हे असं व्यवस्थित चालू राहील आणि यापुढे अशी घटना घडणार नाही. त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार इथलं हे सगळं काळजी घेईल. भ्याड हल्ला ज्या पद्धतीनं झालेला, खरं तर महाराष्ट्रातल्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातल्या अडकलेल्या पर्यटकांना दिलासा दिलेला